नमस्कार, स्वागत है आप सभी का न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी। अब खबरें अन्य राज्यों से। महाराष्ट्र में महागठबंधन सरकार में हिस्सा लेने वाले तीनों सत्तारूढ़ दलों ने पार्टी में प्रवेश के मानदंड तय कर दिए। राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि महायुति में शामिल होने वाले नेता को पहले लोकसभा और फिर विधानसभा चुनाव में महायुति के खिलाफ चुनाव नहीं लड़ना चाहिए। ये निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार की सहमति में लिया गया। बावनकुले ने प्रेस क्लब में आयोजित मीट द प्रेस कार्यक्रम में यह स्पष्ट किया कि ऐसे नेता को पार्टी में प्रवेश नहीं मिलेगा जो महागठबंधन को नुकसान पहुंचा सकता है। महाराष्ट्र से धर्मेंद्र सिंह की रिपोर्ट। मैं सबसे पहले मी सर्वात आधी प्रेस क्लबचे आभार मानतो की आपण आज मीट द प्रेस या संदर्भाखाली आपण चर्चा करतो आहे। मला आपण सर्वांनी या पारिवारिक कार्यक्रमात बोलल्याबद्दल आपल्या पत्रकार बंधूचे आभार मानतो। प्रदीप मैत्रेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे नंबर 1 देवेंद्रजी आहे, नंबर 2 देवेंद्रजी आहे आणि आपले सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक असं नेतृत्व जे अष्टपैलू कर्तृत्वाचं नेतृत्व देवेंद्रजी असल्यामुळं आपल्या कुणाच्याही मनात असा विचार येत नाही की आपल्या नेतृत्वालाच आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, देवेंद्रजींनाच मजबूत करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो। त्यामुळं भावना आपण ज्यांनी व्यक्त केल्या आहे नेक्स्ट टू सीएम वगैरे त्या काही आपल्या भावना आहेत, पण आम्ही सर्व माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात काम करतोय। खरं तर सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं मनापासून आभार मानतो 14 कोटी जनतेच्या वतीने। प्रेस क्लबच्या मीटला येण्यापूर्वी मी आकडा बघितला, राज्यामध्ये जी गुंतवणूक येणार आहे ती डावोसवरनं जे सुरू आहे, डावोसला जे करार सुरू आहेत देवेंद्रजीच्या उपस्थितीमध्ये 15.70 लाख कोटी इतक्या गुंतवणुकीचे करार माननीय देवेंद्रजींनी कालपर्यंत केले आहेत। मी आपल्या माध्यमातून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। खरं तर या प्रेस क्लब मधील आणि आपल्या सर्व पारिवारिक जे पत्रकार बंधू आहेत, सर्वच पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल्स, युट्यूब, सर्वच चॅनल्स, कारण आपण सर्वांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लेखणीतनं ताकद दिली नसती, ऊर्जा दिली नसती तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाजाचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा एक प्रभावी जो आयुध आहे ते आपण लोक आहात आणि आपण सर्वांनी जी मदत केली आहे। मी आज ज्या पदावर आहे त्या पदामध्ये अत्यंत महत्वाचा रोल कुणाचा आहे तर आपला सर्व पत्रकार बंधूचा आहे, आपल्या मीडियाच्या सर्व टीमचा आहे। आपण संघर्षातही मदत केली आहे, सरकारमध्ये काम करताना मदत केली आहे आणि आमचं सरकार देवेंद्रजीचं सरकार असताना जे आम्ही 14 ते 19 काम करू शकलो, मध्ये आमचं सरकार नाही आलं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, पण त्या काळातही संघर्षामध्ये आपण सर्व आमच्या पाठीशी राहिले। खरं तर लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं जे काही आमच्या विरुद्ध खोटं पसरवण्यात आलं होतं ते खोटं दुरुस्त करण्याकरता आणि आमची भूमिका समाजापर्यंत खरी नेण्याकरता प्रसार माध्यमांनी आणि प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी ज्या पद्धतीने आपण आम्हाला खरं मांडण्याकरता मदत केली, खरं पोहोचवण्याकरता मदत केली, खरं तर याबद्दल मी तुमचे आभार मानायला पाहिजे। आज देवेंद्र फडणवीस सरकार हे पारदर्शी गतिशील सरकार म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि महसूल मंत्री म्हणून माझा एक महत्वाचा वाटा या सरकारला पारदर्शी आणि गतिशील ठेवण्यामध्ये आहे। आमचं सरकार हे देवेंद्र फडणवीस सरकार हे
समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता जो मॅनिफेस्टो आम्ही दिलाय, जो आम्ही जाहीरनामा दिलाय, तो जाहीरनामा पूर्ण करण्याचा जबाबदारी आमच्या सरकारची आहे. आणि वेळेत जाहीरनामा पूर्ण करणे, वेळेत आम्ही दिलेले वचन पूर्ण करणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडणार आहोत. खरं तर माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानतो. देवेंद्रजींनी पुन्हा एकदा मला नागपूर या उपराजधानीचं आणि अमरावती महसूल विभागाच्या 2 प्रमुख जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली. आणि ही जबाबदारी फार मोठी जबाबदारी आहे. एकीकडे पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे, दुसरीकडे महसूल मंत्री म्हणून काम करायचं आहे, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायचं आहे. आणि पालकमंत्री म्हणून शोभेसाठी वस्तू नाही आहे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये सत्तेचा संपूर्ण योजनाचा लाभार्थ्यापर्यंत सरकार पोहोचलं पाहिजे, ही जबाबदारी पालकमंत्र्याची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या माणसाला पोहोचवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजनाची व्याप्ती वाढवणे, ग्रामीण भागातल्या आदिवासी भागापासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला सरकारकडे नेणे, सरकार